सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या कथेचे 5 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुबेर आता काही दिवस तिच्या माहेरी राहिला. तिची मनधरणी करत राहिला. नवीन लग्न झालेली जोडपी एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारायची. एकत्र सोबत हातात हात घालून फिरायला जाणारी. रुसणारी फुगणारी, नवऱ्याला लाडात हट्ट करणारी बायको पाहिली की त्याला फार वाईट वाटत होतं. त्यालाही खूप वाटत होतं की तिच्यासोबत पिक्चरला जावं, दोघांनी एकत्र मिळून बाजार करावा. तिने हट्टानं त्याच्याकडे साडी ब्लाऊज मागावीत. त्याच्यावर हक्कानं रुसावं, फुगावं आणि प्रेम करावं. पण असं काही त्याच्या बाबतीत घडतच नव्हतं. आणि आता त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण व्हायला लागली. इतरांच्या लग्नाबद्दल, खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात त्याला इंटरेस्ट निर्माण होऊ लागला. मॅगझिनमधल्या नग्न बायका पाहणं त्याचं बंद झालं नव्हतं. त्यानं त्याच्या बायकोला अजून तशा पूर्ण नग्न अवस्थेत बघितलीच नव्हती. दोन मिलनाच्या प्रसंगानंतर पुन्हा त्याला तिचं काहीच दिसू दिलं नव्हतं. आणि मग त्यातच तो इतर बायकांशी सतत बोलायला लागला आणि हे कुसुमला आवडत नव्हतं. ती जाईल तिकडे तो तिच्या मागे मागे करायचा. तिला एखादी गोष्ट खायला घालण्यासाठी तिच्यासोबत जितके पण लोक असायचे त्या सगळ्यांना खायला घालायचा. सगळे पैसे त्यांच्यावर उडवायचा. कामधंदा कमी करू लागला आणि पैसे संपले की मामा मामीकडे कसं तरीच वाईट तोंड करून मागायचा. मामा मामीचं सुद्धा हातावर पोट होतं. इतकी सगळी माणसं आयती बसून कशी सांभाळणार होते ते. त्याचे आई वडील तर पूर्ण हात झटकून रिकामे झाले होते. त्यांना तो इकडे जितका येणार नाही तितकं बरं वाटत होतं. सगळं घबाड खायला मिळत होतं. आणि आता ती जिथे जिथे जाईल तिथे तिथे तो मागे मागे फिरायचा आणि हाच चर्चेचा विषय व्हायचा. मग तो असा किती दिवस तिच्या मागे मागे फिरत राहणार? कामधंदा तर केलाच पाहिजे ना. तिच्या माहेरचे, आसपासचे, शेजारी पाजारी नावं ठेवू लागले. जावई आयतं बसून खातो अशी कुजबूज ऐकू येऊ लागली. आणि त्याची सासू म्हणाली, सतत इथं राहण्यापेक्षा, तिच्या नजरेसमोर राहून तिरस्कार वाढण्यापेक्षा थोडंसं कामाला जा, काम करून ये. त्यालाही ते पटायचं. तो थोडे दिवस जायचा, पुन्हा परत यायचा. कारण त्याचं मन तिथे लागतच नव्हतं. जर ती त्याच्याशी व्यवस्थित वागली असती तर त्याला वेगळ्या अर्थाने तिची ओढ, जिव्हाळा वाटला असता. कुबेर कधी कधी मुंबईला जायचा. तो तिकडे कमी आणि गावाकडे जास्त राहायला लागला. त्याचे मित्र जेव्हा बायकोच्या ओढीने खूप दिवसातून गावी जायचे तेव्हा त्यांचे चेहरे खूप खुललेले असायचे. गावी जाताना ते बायकोसाठी खूप सारी शॉपिंग वगैरे करून जायचे. तेव्हा त्यालाही खूप ईर्ष्या निर्माण व्हायची आणि तोही तिच्यासाठी सगळी शॉपिंग करायचा. आणि जेव्हा घरी यायचा तेव्हा तिचा चिडलेला, रागीट, निराश आणि कपाळावर आट्या असलेला चेहरा पाहिला की त्याचा सगळा हुरूप निघून जायचा आणि तिच्यावर आणखीन जास्त चिडायचा. 15 दिवसांनी तो यायचा. 2-3 दिवस राहायचा. तिची वाट बघायचा. तिच्या मागे मागे फिरायचा. तिचं माहेर त्याच्या ओळखीचं होतं. लहानपणापासून तो तिथे सारखा यायचा. प्रत्येक व्यक्ती त्याच्या ओळखीची होती आणि त्यातलेच काही जण त्याला भडकवायचे सुद्धा. त्याला म्हणायचे, तू जेव्हा इथे नसतो तेव्हा ती खूप खुश असते, आजूबाजूच्या मुलांसोबत बोलत असते आणि तू आला की मात्र तुझ्याशी व्यवस्थित बोलत नाही. म्हणजे नक्कीच तिचं बाहेर काहीतरी सुरू आहे. आजूबाजूचं वातावरणही दूषित होतंच म्हणा. लग्न झालेली, न झालेली अनेक लफडी ऐकायला मिळायची. आणि त्यातच जर एखाद्या मुलीला नवरा आवडत नसेल तर आणि ती सतत माहेरी राहत असेल तर साहजिकच तिच्यावर असा संशय घेतला जाणारच. आणि हे सगळं ऐकून कुसुमच्या आईला मेल्याहून मेल्यासारखं वाटायचं. तिनं कुसुमला खूप समजावून सांगितलं की याचा परिणाम तिच्या लहान बहिणीला भोगावे लागू शकतो. बहिणीचं लग्न होणार नाही जर तू अशी वागत राहिली तर. कुसुम मात्र खूप चिडायची अशा आरोपांनी, कारण त्यात तथ्य काहीच नसायचं.
पण बोलणाराची तोंड हजार, कोणाकोणाला गप्प करणार ना. ती शेतात कामाला जायची आणि तरीही तिच्यावर संशय घेतला जायचा. कोणा पुरुषासोबत बोलली तरी तिच्यावर संशय घेतला जायचा. आणि हे सगळं ऐकून कुबेरच्या मनात आता शंका निर्माण व्हायला लागली. आणि आता तो मुंबईला जातच नव्हता. तो तिच्यावर नजर ठेवायला लागला. ती ज्यांच्या ज्यांच्या घरी जायची तिथे जायचा. तिला लहान मुलं खूप आवडायची, खूप म्हणजे खूप आवडायची. एके ठिकाणच्या लहान बाळावर तिचा जीव बसला होता आणि ते बाळसुद्धा तिच्या वाचून राहत नसायचं. खूप रात्र झाली तरी ते तिचीच आठवण काढायचं. म्हणून ती तिथे गेली रात्रीची की तिच्यावर संशय घेतला जायचा. सगळे वैतागले होते या गोष्टीला, पण कुसुमनं तिचं वागणं बदललं नाही. कुबेरची आणखीन एक खासियत होती. त्याला पांढरे शुभ्र कपडे घालायचे, एकदम कडक इस्त्रीचे आवडायचे. राजकारण्यासारखे त्याच्या देखण्या राजबिंड्या व्यक्तिमत्वाला ते शोभूनही दिसायचे. पण ती मात्र त्याचे कपडे धुवत नव्हती. तिची आई आणि बहीण धुवायच्या. आणि मग आज तो इस्त्री करत होता आणि ती तिथेच उभा होती, टीव्ही पाहत बसली होती. तिचं सगळं लक्ष टीव्हीकडे होतं आणि तो म्हणाला, मला थोडं पाणी देतेस का कपड्यावर मारायला, म्हणजे इस्त्री कडक होईल. आणि तिने ते दिलं नाही. उलट त्याला म्हणाली, हात नाहीत का उठून घ्यायला. आणि त्याला प्रचंड राग आला. त्यानं तिच्या डोक्यात इस्त्री घातली आणि ती रक्तबंबाळ झाली. अशा प्रकारे तिच्या शरीरावर त्यानं मारल्याच्या खूप खुणा होत्या. इतरांना त्याची चूक दिसायची, पण तिचं वागणं दिसत नव्हतं. ती लहान आहे या नावाखाली तिचं सगळं खपून जायचं. पण आता तिलासुद्धा 15 वर्ष होऊन गेली होती. आणि त्यावेळी या वयात सर्रास मुलींना एखादं मूलसुद्धा असायचं. कुसुमचं आता खूप रक्त गळत होतं आणि पुन्हा तिची लहान बहीण तिच्या आईला शेतात जिथे काम करत होती ती तिथे सांगत गेली, दाजींनी ताईला मारलं आणि खूप रक्त गळत आहे. तिची आई पुन्हा चिंताग्रस्त होऊन घरी आली. तिने कसं बसं दोघांनाही समजावलं आणि पुन्हा कुसुमला घेऊन शेतात गेली. आता असेच आणखीन काही दिवस गेले. कुसुमला लहान मुलांची खूप आवड होती आणि त्यातच तिचं लग्न होऊन 4 वर्षे झाली होती. तरी तिला मूल झालं नाही म्हणून सगळे पुन्हा कुजबूज करायला लागले. सुरुवातीची 2 वर्षे तर तिला पाळी आलीच नव्हती आणि उरलेली 2 वर्षे अशी भांडणात गेली होती. तिच्या आईने पुन्हा ब्राह्मण, देवऋषी बघायला सुरुवात केली. नवस परड्या करायला सुरुवात केली. तिला सगळे वांझोटी म्हणून हिणवायला लागले. तिचे बहीण भाऊसुद्धा वैतागले होते तिच्या अशा स्वभावाला आणि ते सुद्धा तिला सतत टोमणे मारायचे आणि चिडवायचे, माहेरी राहते म्हणून. तू माहेरी पडीक पडलेली आहेस असं बहीण भाऊ म्हणायचे. पण मूल न होण्याचं कारण खरं काय होतं हे तर फक्त घरातच माहीत होतं. जर पती पत्नी एकत्रच येत नसतील तर मूल होणार तरी कसं. आणि एक दिवशी तिला जे मुलं आवडायचं त्या मुलाला घ्यायला गेली, खूप कौतुकानं. तिनं अक्षरशः त्या बाळावर इतकं प्रेम केलं होतं की ते जर रडायला लागलं तर कुसुमसुद्धा जेवण करायची नाही. ती त्याच्यासोबत रडत बसायची. ते बाळसुद्धा कुठं गावी गेलं तर कुसुम नाही दिसली की आजारी पडायचं, इतकी त्यांची अटॅचमेंट होती. बाळ आजारी पडलं होतं म्हणून कुसुम त्याला खूप काळजीने बघायला गेली. आणि त्या बाळाच्या आजीनं तिचा खूप अपमान केला. वांझुट्या बाईने हात लावला म्हणूनच बाळ आजारी पडलं असं ती म्हणाली आणि बाळाला तिच्याकडे दिलं नाही. कुसुमला खूप वाईट वाटलं. तिला हेही ऐकायला मिळालं की तिला वांझुटी असा टोमणा मारण्यात आला होता आणि या शब्दाचा अर्थ आता तिला समजत होता. ती आईजवळ गेली आणि खूप रडली आणि आई तिला म्हणाली, काळजी नको करू, तुलाही एखादं बाळ होईलच की. मग सगळ्यांना आपोआपच उत्तर मिळेल आणि सगळ्यांची तोंडं बंद होतील. आणि आता आईच्या त्या शब्दानं कुसुमला कुठेतरी हृदयामध्ये जाणीव झाली स्त्रीत्वाची, आईपणाची. तिची आई म्हणाली, तू कशाला तुझी माया इतरांच्या मुलावर उधळतेस. कितीही जीव लावला तरी ती आपली नसतात. दुसऱ्याचं लेकरू ते दुसऱ्याचं असतं. आपलं स्वतःचं लेकरू झालं की मग त्याच्यावर प्रेम करायचं. आणि स्वतःचं लेकरू कधी होईल हे तुला कळतं ना कुसुम. कुसुम आता थोडी शांत झाली आणि तिलाही आता आई
होऊ वाटत होतं. आपल्या हक्काचं बाळ हवं असं तिला वाटायला लागलं. पण नवऱ्याचा राग येतो, त्याचं काय करायचं? नवऱ्यावर प्रेम बसणं गरजेचं होतं ना. आता बरेच दिवस कुबेर आणि कुसुम तिच्या माहेरी राहिले, पण तिच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. ती त्याच्यापासून लांब लांब राहायची आणि त्याला तिच्यावर हक्क दाखवण्यात मर्यादा यायची. तो खूप वेळा मुंबईला गेला, पुन्हा आला. तिचे त्याने खूप लाडही करून बघितले, पण तिच्यात फरकच पडत नव्हता. आणि आता त्यानं ठरवलं की तिला त्याच्या घरी घेऊन जायचं. मग तिथे कशी नखरे करेल तेच बघतो. तो त्याच्या मामीला म्हणाला, आम्ही आमच्या घरी जातो. पण कुसुम तयार होईना त्याच्यासोबत जायला. मग तो त्याच्या घरी गेला आणि वडिलांना म्हणाला, कुसुमला घेऊन या, नाहीतर मी माझा जीव देईन. तरीही वडिलांना काहीच फरक पडला नाही. त्याची सावत्र आई म्हणाली, अजिबात तिला आणू नका इकडे. आईच्या घरी राहतं तेच बरं आहे. म्हणजे हा सुद्धा आपोआप तिकडेच जाईल. त्यानं जीव दिला तरी बरंच होतं. आणि आता कुबेरनं घरच्यांचं जगणं मुश्किल केलं. एक दिवशी त्यानं त्याच्या लहान सावत्र भावाचं आणि त्याचं भांडण झालं आणि लहान भावाला हातपाय बांधला आणि पत्र्यावर घेऊन गेला. आणि खाली सगळे ओरडायला लागले. आणि तो म्हणाला, माझ्या बायकोला घेऊन येणार की नाही सांगा. असंही मला आता जगण्या मरण्याची भीती वाटतच नाही. मी तुरुंगात जाईन किंवा स्वतःचा जीव देईन, पण यालासुद्धा जिवंत सोडणार नाही. आणि आता सावत्राईला काय करावं ते सुचेना. बापाचेही धाबे दणाणले. सावत्राई कुबेरच्या हातापाया पडू लागली आणि गोड गोड बोलत म्हणाली, राजा बाळा, तो तुझा भाऊ आहे ना, सोड रे त्याला. वडील म्हणाले, ठीक आहे, आणतो तुझ्या बायकोला, पण त्याला सोड, त्याला खूप लागेल रे, लहान आहे तो. कुबेरच्या छोट्या भावाला जरा जरी खरचटलं तरी त्या दोघांचा जीव खालीवर व्हायचा. पण कुबेरला इतकं लागलं होतं, भाजलं होतं, पण त्यांचा जीव जराही कळवळला नव्हता. आणि कुबेर म्हणाला, ठीक आहे, आत्ता सोडतोय, पण जर तुम्ही माझी अट मान्य नाही केलीत तर मी कधी पण याचा जीव घेईन, लक्षात ठेवा. आता कुबेरच्या नादी लागणं म्हणजे प्रत्यक्ष यमाच्या नादी लागण्यासारखं होतं. लहानपणापासून त्याचा स्वभाव अख्ख्या गावाला माहीत होता. तो समोरच्याच्या जीवाची पर्वासुद्धा करत नसायचा आणि स्वतःच्या जीवाची तर कधीच पर्वा करत नसायचा. पण त्याचं नशीब इतकं चांगलं होतं की सगळ्या संकटातून तो वाचायचा. पण समोरच्याला मात्र अद्दल घडायचीच. तो तर कायम जीवावर उधारच असायचा, कारण तो कधीच कुठल्या गोष्टीचा सारासार विचार करतच नव्हता. म्हणून तो निर्डर असायचा. मग त्याच्या भावकीतली माणसं त्याच्या वडिलांना समजावून सांगत म्हणाली, का असा करतोस? तो सुद्धा तुझा मुलगाच आहे, त्याचा संसार मार्गी लागू दे. आणि मग वडील तयार झाले आणि म्हणाले, ठीक आहे, पण तू सुद्धा सतत गावी राहायचं नाही, काम करायला मुंबईला जायचं. थोडे दिवस तिकडं, थोडे दिवस इकडे असं करायचं. कुबेर म्हणाला, ठीक आहे, आधी तिला घेऊन तरी या. आणि कुबेरचे वडील कुसुमच्या आईला म्हणाले, कुसुमला पाठव आमच्या घरी. इथं त्यानं आमचं जीणं मुश्किल करून टाकलं आहे. तो कोणालाच व्यवस्थित अन्नपाणी गोड लागू देत नाही. रोज सतत कोंबड्या मारीन, शेळ्या मारीन म्हणतो, नाहीतर कुऱ्हाडीला धार लावत बसतो. सगळ्यांशी भांडण करतोय. मग कुसुम म्हणाली, हे असंच करतात ते, म्हणून मला नाही जायचं त्यांच्यासोबत. आता कुसुमही तिच्या मतावर ठाम होती आणि इकडून कुबेरचा दबाव होता त्याच्या वडिलांना. त्याची आई तर रात्री मुलं घेऊन दार लावून झोपायची, दरवाजाला कडी लावून सुद्धा, दगडसुद्धा लावून झोपायची. इतकी धास्ती घेतली होती तिनं कुबेरची. त्याच्या भीतीनं ती मुलाला काही दिवस शाळेतसुद्धा पाठवत नव्हती. कुबेरनं रस्त्यातच त्याला जीव मारलं तर काय करायचं असं तिला वाटायचं. आणि शेवटी कसाबसा त्याचा बाप भावकीतली 4 माणसं घेऊन तिला घ्यायला गेला आणि बैठक बसली. कुबेरच्या काही रागामध्ये होणाऱ्या चुका टाळायच्या असं ठरलं. आणि आता आपलेच दात आपलेच ओठ. कुसुमची आई तयार झाली तिला पाठवायला, पण कुसुम आडमुठेपणा करत होती. आणि तिची आई म्हणाली, ठीक आहे, आता मीच माझा जीव देते. मी खूप कंटाळले आहे तुला कुसुम. मी मेल्यावर तरी तू नीट वागशील? मी जिवंत आहे म्हणून तू मला छळतेस ना? आणखीन किती दिवस मी हा तमाशा पाहायचा? मला खूप लाज वाटते तुझ्यामुळे. 4 चौघात माझी मान खाली जाते फक्त तुझ्यामुळे.
शेजारी पाजारी पाहुणे रावळे तोंडात शेण घालतात. लोक समोर चांगले बोलतात, पण मागे खूप नावं ठेवतात तुला. आयुष्यभर मी कोणाचा वाकडा तिकडा शब्दसुद्धा बोलून घेतला नाही, पण तुझ्यामुळे मला सगळं ऐकून घ्यावं लागतं. असं म्हणून तिच्या आईने अंगावर रॉकेल ओतून घेतलं आणि आता कुसुम हादरली. ज्या आईच्या जीवावर इतके नखरे करत होती, तीच आई राहिली नाही तर आपल्याला कोण पाहील? आणि कुसुम आईला म्हणाली, आई असं करू नकोस. आई म्हणाली, तू जाणार आहेस की नाही ते मला सांग. तो नवरा आहे तुझा, तुला खाणार नाही तो. आणि कुठलाच नवरा पूर्ण चांगला नसतो आणि पूर्ण वाईट नसतो, लक्षात ठेव. तुझ्या बापाचंच उदाहरण बघ ना. असं तिची आई म्हणाली. मग कुसुमचाही नाईलाज झाला आणि सगळ्यांच्या दबावामुळे ती सासरी जायला तयार झाली. आणि तरीही ती म्हणाली, आई एवढा आठवडा मी राहते, पुढच्या आठवड्यात जाते. आणि आता कुबेर आणि आईनं तीही अट मान्य केली. आणि 8 दिवसांनी का होईना, पण शेवटी कुसुम तिच्या सासरी गेलीच. आता आज पुन्हा दोघांची झोपण्याची तयारी केली. आता ती पूर्वीसारखी त्याला घाबरत नव्हती. थोडी मोठी झाली होती, पण तिला राग यायचा त्याचा. तो रात्री जवळ आला, पण तिने एक पत्नी धर्म म्हणून त्याचं ऐकलं, पण मनापासून त्याला साथ दिलीच नाही आणि नकारही दिला नाही. पण त्याच्यातून तिला काहीच आनंद मिळाला नाही. पण आईने तिला खूपच भीती घालून पाठवली होती. यावेळी जर काही ऐकायला मिळालं तर लक्षात ठेव, माझं मेलेलं तोंड बघशील वगैरे वगैरे सांगून तिला पाठवली होती. म्हणून कुसुमनं तिची बायको म्हणून फॉर्मॅलिटी पूर्ण केली, पण तिच्या मनात त्याच्याविषयी अजूनही प्रेम निर्माण झालं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी कुबेर खूप खुश होता. ती शेतात गेली आणि तोही तिच्या मागे मागे गेला, चांगले कपडे घालून, कडक इस्त्रीचे. आणि त्याला पाहून त्याच्याच वयाच्या त्याच्या चुलत वहिनी वगैरे म्हणायला लागल्या, भाऊजी आज खूपच छान दिसताय हो. आमचा नवरा नीट राहतच नाही, खूपच गबाळा राहतो. तुम्ही मात्र खूपच छान दिसता. पण काय हो भाऊजी, तुमची बायको मात्र अशी का राहते, गावंढळसारखी? आणि हे ऐकून कुसुमला खूप राग आला. कुबेर म्हणाला, वहिनी तुम्हालाच तेवढा मी चांगला दिसतो, पण तिला कुठं चांगला दिसतोय? ती तर बघतच नाही माझ्याकडे. मग तिने थोडं त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि तो खरंच तिच्यापेक्षा सुंदर दिसत होता. मग संध्याकाळी पुन्हा त्याच्याकडे पाठ करून झोपली. त्यानं तिला हात लावला आणि ती लटक्या रागात म्हणाली, खूपच कौतुक करत होते ना त्या तुमचं? मग जा ना त्यांच्याकडे. मी गावंढळ आहे ना, माझ्याकडे कशाला आलात? आणि आता कुबेरला समजलं की तिला जलस व्हायला लागलेली आहे आणि तो गालात हसायला लागला आणि म्हणाला, मी कुठे तुला गावंढळ म्हणालो? ती म्हणाली, पण त्या म्हणाल्या आणि तुम्ही हसला ना. आणि आता कुबेरला समजलं की बायको हक्कानं रुसली आहे आणि आता कुठे संसाराला सुरुवात झाली आहे.